आजकाल व्हॉट्सअपचं खूप मोठं फ्रॉड चालू आहे. व्हॉट्सअपमध्ये होणाऱ्या फ्रॉडची गोष्ट मी करतोय. तर ते काय फ्रॉड आहे त्याला म्हणतात फिशिंग, जी तुमच्या ईमेल आय डीद्वारे किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर ही फिशिंग केली जाते. फिशिंग म्हणजे नेमकं काय, तुम्हाला कुठली तरी एक फाईल पाठवायची, ती ओपन करण्यासाठी भाग पाडायचं आणि तुमचा मोबाईल त्यांनी हॅक करायचा. ही सरळ सिंपल गोष्ट आहे. होते कशी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आपल्याला व्हॉट्सअपवर एक पत्रिका येते, वाढदिवसाची किंवा लग्नाची किंवा वास्तुशांतीची एक पत्रिका येते आणि आपण क्युरियोसिटीमध्ये, उत्सुकतेमध्ये कोण पाठवलं म्हणून पहिलं आपण त्याला क्लिक करून ती ओपन करण्याचा प्रयत्न करतो. क्लिक करून ओपन केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस जातो. व्हायरस गेल्यानंतर आपली ईमेल आय डी, आपलं व्हॉट्सअप, आपल्या सर्व गोष्टी त्या हॅक होतात आणि आपल्या मोबाईलचा कंट्रोल त्या हॅकरकडे जातो. आणि गेल्यानंतर तुमच्या मोबाईलमधले फोटोज, व्हिडिओ, चार्ट्स या सर्व गोष्टी, बँक डिटेल त्याच्याकडे पोहोचल्या जातात. तर त्याच्यामुळं कुठल्याही अननोन नंबरवरून येणारे वाढदिवसाच्या पत्रिका किंवा अजून कुठल्या वाढदिवसाच्या पत्रिका असतील तर त्या ओपन करू नका. अननोन नंबरवरून येणारी कुठलीही लिंकवर क्लिक करू नका. अनामिक नंबरवरून येणाऱ्या कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्स करू नका. जोपर्यंत तुम्हाला खात्री होणार नाही त्या नंबरची, त्या गोष्टी करू नका. ट्रू कॉलर म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, तो नंबर कॉपी करून त्या ट्रू कॉलरवर पेस्ट करायचे. त्या जागी जर तुम्हाला स्पॅम किंवा रेड दिसत असेल तर ती गोष्ट तुम्ही डाउनलोड करू नका. +92 किंवा +91 सोडून दुसरे कुठलेही नंबर असतील तर त्या नंबरला ब्लॉक लिस्टमध्ये टाका किंवा ते ओपनही करू नका. दुसरी गोष्ट, हा खेळ +91 म्हणजे भारताच्या नंबर आपले भारताचे जे सिम नंबर आहेत त्याच्यावरून पण चालू झालेला आहे. त्याच्यामुळं अननोन नंबर अगोदर तपासा. ट्रू कॉलरवर त्या नंबरची पुष्टी करून घ्या. रेड तर नाहीये, स्पॅम तर नाहीये. जरी तिथं दिसत नसेल नंबर स्पॅममध्ये, तरी ओपन करू नका. का, त्यांना शुभेच्छा द्यायच्या, त्यांनी फोन करून देतील किंवा तुम्ही त्या नंबरवर क्रॉस चेक करण्यासाठी फोन लावा की बाबा तू हे असं असं पाठवलेलं आहे, नेमकं काय आहे. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.